गुड मॉर्निंग सगळ्यांना. पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आम्ही चालू आहे कर्जतमध्ये 2 ठिकाणाला व्हिजिट करायची आहे. तिथे गेल्यानंतर जो कार्यक्रम आहे तो तुम्हाला पूर्णपणे व्हिडिओमध्ये समजेल. आधीच खूप लेट झालं आहे. भेटूयात पुन्हा एकदा. पूर्ण तयारी झाल्यानंतर आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला. खंडाळामधून निघाल्यानंतर समोरचे वातावरण पाहून सगळ्यांची फोटो काढण्याची इच्छा झाली होती. तिथून पुढे निघाल्यानंतर रोड साईडला खूप सारे ॲक्सिडेंट दिसून आले. कृपया पावसाळ्यामध्ये गाडी हळू चालवा. नंतर आम्ही गणपतीचे दर्शन घेण्यासाठी महड येथे आलो. हे मंदिर खोपोलीपासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. आपण आलो आहे आता खोपोलीमधील महड देवळामध्ये. आता दर्शन करून बाहेर आलो आहे. बघू शकता. दर्शन करून झाल्यानंतर सगळ्यांना भूक लागली होती, त्यामुळे नाश्ता करायची तयारी कुठं करूयात ते चालू होतं. शाळेतील विद्यार्थी आमची आतुरतेने वाट पाहत होते, त्यामुळे लवकरात लवकर कसे पोहोचता येईल लोकेशनला त्याचा प्रयत्न चालू होता. जुम्मापट्टी हे उंचावर असल्यामुळे तुम्हाला घाटातून जायला लागते, परंतु तिथले वातावरण पाहून मन एकदम प्रसन्न होऊन जाते. कोणी मुलं का? फायनली आम्ही लोकेशनला पोहोचलो. विद्यार्थ्यांना पाहून तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की ते किती आतुरतेने वाट पाहत आहेत आमची. आतमध्ये जाईल का आपली गाडी? जाईल. हां, 2 व्हीलर काढायला लागेल. जाऊ मी. फायनली आपण जुम्मापट्टीच्या इथं पोहोचलेलो आहे. शाळेमध्ये माझं जस्ट खूप खोपोलीवरून मॅक्झिमम 1.5 तासाचा रस्ता आहे आणि हिलवर रस्ता आहे पूर्ण. आणि शाळेतील आजूबाजूचा परिसर पाहून नक्कीच तुम्हाला बालपणाची आठवण येणार. जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत आहात तर लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. गँग बघा, शाळेची गँग. शाळेला लागणारं आवश्यक सामान हे संस्कार प्रतिष्ठान नेहमीच गरजू पोरांपर्यंत पोहोचत असते. त्यामध्ये वही, पेन्सिल, पेन, खोड रबर, कंपास पेटी इत्यादी. कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. तिथल्या सर्व शिक्षकांनी आमचे स्वागत हे मोरपंख देऊन केलं. नंतर सगळ्या विद्यार्थ्यांनी प्रार्थना बोलून सगळ्यांची मनं जिंकली.
त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत त्यांच्यासोबत बेंचवर बसून त्यांच्या आनंदामध्ये सहभागी झालो. कार्यक्रम झालेला आहे तुमच्याकडून. नंतर आम्ही निघालो सेकंड लोकेशन पाषाणे येथे. इथे पोचल्यानंतर शाळेतील सर्व मुलं हे मदतीसाठी लगेच धावून आले. आता आम्ही आलो आहे पाषाणेमधील शाळेमध्ये. इथे तुम्ही बघू शकता शाळा. शाळेबरोबर इथं एक सुंदर मंदिर आहे मागं बघू शकता. त्या मंदिराचे व्हिडिओ नंतर काढू आपण. मुलं बघू शकता तिथं तयारीला लागलीत मागे. जस्ट त्यांची जेवणाची सुट्टी झालेली आहे. तोपर्यंत आपण आजूबाजूचा परिसर बघून घेऊया. आम्ही आलो आता पाषाण शाळेमध्ये. त्यांच्या जेवणाचा टाईम झाला आहे, त्यामुळे आता तोपर्यंत आम्ही त्या साईडला एक देऊळ आहे, त्या देवळामध्ये आम्ही थांबलो आहे. हवा तर खूप छान येतं, बघू शकता तुम्ही आजूबाजूचा नेचर. त्यांचं जेवण झालं की मग वाटप आणि पूर्ण कार्यक्रम करून घेऊयात आम्ही सगळे. हवा खूप छान आहे, खूप हिरवगार वातावरण आहे, बघू शकता व्हिडिओमध्ये. जर तुम्ही मंदिराच्या भिंतीवर जर पाहिले तर तुम्हाला वेगवेगळ्या मंदिरांचे चित्र काढलेले दिसेल. कार्यक्रमाला सुरुवात झाली होती. सगळी मुले खाली बसून कार्यक्रमात काय चालू आहे ते निरखत होते. नंतर सरांनी ज्या वस्तू आम्ही आणल्या होत्या त्या वस्तूंचे महत्त्व पटवून दिले. बघू शकता कार्यक्रम मागे चालू आहे. फायनली सगळं झालेलं आहे, आवरून झालेलं आहे, जेवण सुद्धा झालेलं आहे. जमलो बापरे, ऊन बघू शकता. पूर्ण तयारी झाल्यानंतर आता आम्ही आता थेट इथून सरळ गेल्यानंतर हायवेला लागू आणि तिथून डायरेक्ट बॅक टू पवेलियन पुणे. तुम्हाला कसा ब्लॉग वाटला हे नक्की कळवा, कमेंट करा. त्यानंतर भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये. जय महाराष्ट्र, बाय.